नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या 12वीच्या अभ्यासक्रमामध्ये पहिल्या प्रकरणाच्या शेवटच्या भागाकडे वळत आहोत. आज आपण पहिल्या प्रकरणातल्या शेवटच्या भागामध्ये प्रादेशिकवाद आणि त्या प्रादेशिकवादातून ज्या वेगवेगळ्या प्रादेशिक संघटना निर्माण झालेल्या आहेत त्या प्रादेशिक संघटनांचा अभ्यास आपण सुरू केला होता. युरोपीय युनियनचा आपण अभ्यास केला. त्यानंतर आपण ब्रिक्स संघटना याचा अभ्यास केला. सार्क संघटनेचा अभ्यास जो आहे हा अभ्यास आपण केला, ज्याच्या प्रादेशिक संघटनांमध्ये भारताचा सहभाग आहे अशा प्रादेशिक संघटनांचा आपल्या 12वीच्या अभ्यासक्रमामध्ये समावेश केलेला आहे. या बाकीच्या संघटना ज्या आहेत त्या संघटनांची स्थापना कशी झाली, त्या संघटनेमध्ये सभासद देश कोणते आहेत आणि ती संघटना कशा प्रकारे काम करते, भारताचं त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचं योगदान आहे, हे आपण थोडक्यामध्ये त्याचा अभ्यास केलेला आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला 2 प्रादेशिक संघटना, शांघाय सहकार्य संघटना आणि G20 या 2 संघटनेची थोडक्यामध्ये असणारी रचना आणि या 2 संघटनेचे असणारे उद्देश आणि त्यांचं कार्य आणि भारताची त्यांच्यामध्ये असणारी भूमिका याचा थोडक्यामध्ये अभ्यास करायचा आहे. मग या संघटनांचा विचार करत असताना प्रादेशिक संघटना असल्यामुळे या संघटनेचा विचार असताना शांघाय सहकार्य संघटना, ज्याला इंग्रजीमध्ये साधं सोपं नाव शॉर्ट फॉर्ममध्ये पुस्तकामध्ये तुमच्या दिलेलं आहे SCO. S शांघाय, C कॉर्पोरेशन म्हणजे सहकार्य, O ऑर्गनायझेशन, SCO शांघाय सहकार्य संघटना. या शांघाय सहकार्य संघटना या संघटनेच्या स्थापनेचा जर आपण अभ्यास केला असेल तर आपल्याला लक्षात येतं की ही जी संघटना आहे या संघटनेची स्थापना 15 जून 2001 या दिवशी करण्यात आलेली आहे. आपल्या अभ्यासक्रमाच्या दृष्टिकोनातून लक्षात घ्या. रिकाम्या जागा जोड्या लावामध्ये प्रश्न विचारला जातो. मग त्या प्रश्नामध्ये की या संघटनेची स्थापना जी ही स्थापना कधी झाली, मी वारंवार तुम्हाला वाटत असेल की रिपीट होतं, परंतु रिपीट करण्याचा उद्देश असा आहे की तुमचं पाठांतर शिकवतानाच त्याचं पाठांतर जे हे पाठांतर व्हावं आणि पाठांतर जर झालं तर त्या बाबतीने तुम्हाला त्याचे प्रश्नावर जे प्रश्न विचारले जातात त्या प्रश्नांची उत्तरं लिहिणं सोपं जे हे सोपं जातं. म्हणून मी काही वाक्य काही शब्द पुन्हा पुन्हा उच्चारून तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न जो आहे हा प्रयत्न करतो. तर ही जी संघटना आहे या संघटनेच्या स्थापनेचा विचार जर आपण केला तर शांघाय सहकार्य संघटना या संघटनेची स्थापना 2001 मध्ये झालेली आहे. ही संघटना ज्या वेळेला स्थापन झाली त्यावेळेला सुरुवातीला या संघटनेमध्ये भारत हा सभासद नव्हता. भारताचा समावेश केव्हा झाला ते आपण नंतर पाहू. सुरुवातीला ही जी संघटना स्थापन झाली तर या संघटनेमध्ये 6 देश सामील झालेले होते. ते 6 देश कोणते तर त्याचा विचार केला तर चीन, रशिया, कझाकस्तान, ताजिकिस्तान, उझबेकिस्तान, किर्गिस्तान हे जे 6 देश आहेत हे 6 देश या संघटनेमध्ये सुरुवातीला सामील झालेले होते. पुन्हा एकदा पहा, तुमच्या पुस्तकामध्ये ते देशांची नावं दिलेली आहेत. चीन, रशिया, कझाकिस्तान, ताजिकिस्तान, उझबेकिस्तान, किर्गिस्तान. आता हे देश जे या देशांची नावं जर आपण पाहिली तर आपल्या या देशांच्या नावाचा विचार जर आपण केला तर आपल्या लक्षात येतं की आपण या प्रकरणामध्ये शिकलेलो आहोत
की 1991 मध्ये सोव्हिएट युनियनचं विघटन घडून आलं. रशिया आणि वेगवेगळ्या प्रकारची देश जी आहेत, अनेक देश, जवळपास 13 देश स्वतंत्र जी आहेत ही स्वतंत्र झाली. रशिया होता आणि रशियाच्या बाजूला जे देश स्वतंत्र झाले होते ते देश जे होते त्याच्यापैकी बरेचसे देश या संघटनेमध्ये सामील असलेले आपल्याला दिसून येतं. म्हणजेच रशिया आणि चीन यापैकी विशेषतः रशिया जो होता, या रशियाच्या आजूबाजूला असणारे कझाकिस्तान असेल, किर्गिस्तान असेल, उझबेकिस्तान असेल, किर्गिस्तान असेल, हे सगळे देश सोव्हिएट युनियनमधून फुटून निघालेले जे हे निघालेले होते. सुरुवातीला ते सोव्हिएट युनियनमध्ये सामील होते, परंतु सोव्हिएट युनियनचं काही कारणानंतर विघटन झालं आणि विघटन झाल्यानंतर हे देश फुटून निघाले. आणि फुटून निघाल्यानंतर 2001 मध्ये चीन आणि रशिया, विशेषतः रशियाच्या पुढाकाराने, रशियामधून हे फुटून निघालेले देश जे होते हे देश एकत्र आले. पुढाकार रशियाने घेतला आणि 2001 मध्ये शेंघाय सहकार्य संघटना या संघटनेची स्थापना करण्यात आली. म्हणजेच संस्थापक देशाचा विचार जर आपण केला तर शेंघाय सहकार्य संघटनेमध्ये 6 संस्थापक देश जे आहेत हे देश आहेत चीन, रशिया आणि रशियाच्यातून फुटून निघाले रशियाच्या आजूबाजूचे असणारे जे देश होते, या देशांनी एकत्रित येऊन या संघटनेची स्थापना जी आहे ही स्थापना केली. त्यानंतर 2016 मध्ये या संघटनेचा विस्तार जो आहे हा विस्तार झाला आणि भारत आणि पाकिस्तान हे 2 देश या संघटनेमध्ये सामील झाले. म्हणजेच या संघटनेची स्थापना 2001 मध्ये जरी झालेली असली तरी 2001 मध्ये भारत या संघटनेचा सभासद नव्हता. भारत 2016 मध्ये या संघटनेचा सभासद जो आहे हा सभासद झालेला जो आहे हा झालेला आहे. आणि भारताने या संघटनेचं सभासदत्व स्वीकारलं आणि सभासद स्वीकारून भारतासाठी त्या दृष्टिकोनातून अनेक फायदे जे हे फायदे करून घेतलेले आपल्याला दिसून येतात. विशेषतः आपण जर पाहिलं असेल तर आपल्या लक्षात येतं की हे जे देश आहेत या देशांमध्ये नैसर्गिक तेल जे होतं, या नैसर्गिक तेलाच्या बाबतीमध्ये अरब देशांची असणारी जी मक्तेदारी होती ती मक्तेदारी थोडी कमी करावी आणि नैसर्गिक तेलाचं उत्पादन जे आहे हे उत्पादन वाढून त्याचा व्यापार जो आहे हा व्यापार करण्याच्या दृष्टिकोनातून या देशांनी प्रयत्न करायला सुरुवात केलेली होती. आणि मग तेल जे या तेलाच्या बळावर महासत्ता बनण्याच्या दृष्टिकोनातून या संघटनेने आपले प्रयत्न जे हे प्रयत्न सुरू केलेले आपल्याला दिसून येतात. या संघटनेचा विचार करत असताना ही जी संघटना आहे या संघटनेची स्थापना जी आहे ही स्थापना करण्याच्या दृष्टिकोनातून या संघटनेच्या स्थापनेचा उद्देश कोणता होता, तर या उद्देशाचा विचार जर आपण केला तर आपल्या लक्षात येतं की सर्व सभासद देश आहेत या सभासद देशांचे एकमेकांशी मैत्रीचे संबंध जे आहेत हे संबंध जोडणे, विज्ञान, अर्थशास्त्र, सांस्कृतिक, ऊर्जा, संरक्षण अशा विविध क्षेत्रामध्ये एकमेक देशांना, सभासद देशांना सहकार्य जे हे सहकार्य करणे, प्रादेशिक शांतता, सुरक्षितता आणि स्थिरता यावर भर जो आहे हा भर देणे असा विचार जर आपण केला तर भारत असेल, पाकिस्तान असेल, चीन असेल, रशिया असेल, ही एकमेकाला लागून असलेली देश जी आहेत ही देश असलेली आपल्याला दिसून येतात. आणि त्याच्यामुळे प्रादेशिक शांतता आणि सुरक्षितता राखणं, प्रदेशामध्ये स्थिरता जर असेल तर त्या प्रदेशाच्या विकासाला गती किंवा चालना जी आहे ही चालना मिळण्याचं काम जे आहे हे काम केलं जातं. या दृष्टिकोनातून ही जी संघटना आहे या संघटने जी आहेत या संघटनेची स्थापना जी आहे ही स्थापना करण्याची हे करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे या संघटनेचा विचार जर आपण केला तर दहशतवाद जो आहे या दहशतवादाला विरोध करणं हा सुद्धा या संघटनेचा एक महत्त्वाचा उद्देश असलेला आपल्याला दिसून येतो. आणि मग या संघटनेच्या कार्याच्या दृष्टिकोनातून विचार जो आहे हा विचार जर आपण केला तर आपल्याला लक्षात येतं की आज ही जी संघटना आहे या संघटनेचा विचार जर आपण केला तर या संघटनेने दहशतवाद जो आहे या दहशतवादाला विरोध करण्याच्या दृष्टिकोनातून दहशतवाद
थांबवण्याच्या दृष्टिकोनातून अनेक प्रतिबंधात्मक अशा प्रकारच्या उपाययोजना केलेल्या आहेत. एकमेकाच्या देशांना दहशतवाद जर त्या ठिकाणी वाढत असेल तर तो कमी कसा करता येईल, त्यासाठी दहशतवादी जे आहेत हे दहशतवाद्यांना पकडणं, दहशतवाद कमी करणं या दृष्टिकोनातून सहकार्याच्या आधारावर ही संघटना जी आहेत ही संघटना काम जे आहे हे काम करीत असलेली आपल्याला दिसून जे हे दिसून येतं. त्याचप्रमाणे या संघटनेचा विचार करत असताना आपण पाहिलं असेल तर नैसर्गिक तेल जे आहेत या नैसर्गिक तेलामध्ये संशोधन करून अरब राष्ट्रांवर असणारं नैसर्गिक तेलावरचं अवलंबत्व कमी जे आहेत हे कमी करण्याच्या दृष्टिकोनातून ही जी संघटना आहे ही संघटना कार्य जी आहेत ही कार्य करीत आहे. आणि या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या प्रकारची संमेलनं जी आहेत ही संमेलनं या संघटनेची होतात. भारत सुद्धा या शिखर संमेलनामध्ये सामील जो आहे हा सामील होत असतो. आणि या दृष्टिकोनातून भारताचा आयात निर्यात व्यापार जो आहे हा व्यापार वाढवण्याच्या दृष्टिकोनातून भारताने या संघटनेचा आपल्या देशासाठी उपयोग करून घेतलेला आपल्याला दिसून येतो. यानंतर पुढची प्रादेशिक संघटना की ज्या संघटनेचा आपल्याला अभ्यास करायचा आहे ती संघटना आहे G20. G20 या संघटनेचा विचार जर आपण केला तर ही जी G20 ही जी संघटना आहे या संघटनेची स्थापना 26 सप्टेंबर 1999 या दिवशी G20 या संघटनेची स्थापना करण्यात आलेली आहे. अभ्यासक्रमाच्या दृष्टिकोनातून पुस्तकामध्ये अंडरलाईन करून ठेवा, पाठ करून ठेवा की G20 ही जी संघटना आहे या संघटनेची स्थापना 1999 या साली G20 या संघटनेची स्थापना करण्यात आलेली आहे. या संघटनेच्या सभासद देशांचा जर आपण अभ्यास केला तर आपल्या असं लक्षात येतं की G20 ही जी संघटना आहे या संघटनेमध्ये युरोपीय युनियन चे सभासद असणारे सर्व देश, आपण मागच्या व्हिडिओमध्ये युरोपीय युनियन म्हणजे काय, ही संघटना कशी स्थापन झाली, शेंघाय विसा म्हणजे काय, युरोझोन म्हणजे काय याचा अभ्यास केलेला आहे. तर ही जी युरोपीय युनियन ही जी संघटना आहे या संघटनेमध्ये सभासद असणारे सर्व देश, आपण त्यावेळेस पाहिलं होतं जवळपास 27 ते 28 देश जे हे देश युरोपीय युनियनचे सभासद जे आहेत हे सभासद आहेत. हे युरोपीय युनियनचे सर्व सभासद देश आणि इतर 19 देश असे देश एकत्र जे एकत्र येऊन G20 नावाचं एक आंतरराष्ट्रीय व्यासपीठ तयार केलेलं आहे. याला संघटना न म्हणता एक हे आंतरराष्ट्रीय अशा प्रकारचं व्यासपीठ आहे. संघटनेच्या दृष्टिकोनातून विचार जर आपण केला तर ही संघटना याला म्हणता येणार नाही, याला एक आंतरराष्ट्रीय व्यासपीठ अशा प्रकारचं नाव जे हे नाव दिलं गेलेलं आहे. या दृष्टिकोनातून विचार करत असताना आपल्या लक्षात येतं की अर्जेंटिना असेल, ऑस्ट्रेलिया असेल, ब्राझील असेल, कॅनडा असेल, चीन असेल, फ्रान्स असेल, जर्मनी असेल, भारत असेल, इंडोनेशिया असेल, इटली असेल, जपान असेल, मेक्सिको असतील, रशिया, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका, दक्षिण कोरिया, तुर्की, युनायटेड स्टेट अशा प्रकारची ही जी देश आहेत ही देश या संघटनेची सभासद असलेली आपल्याला दिसून येतात. थोडक्यात युरोपीय युनियन जे आहेत हे युरोपीय युनियनचे सभासद असणारे देश आणि त्याच्या व्यतिरिक्त इतर 19 देश जे आहेत हे देश या संघटनेचे सभासद जे आहेत हे सभासद आहेत. हे संघटना आंतरराष्ट्रीय व्यासपीठातून तयार जी आहेत ही तयार झालेली आहे की 1999 मध्ये सरकार आणि प्रत्येक देशामध्ये असणारी जी रिझर्व्ह बँक, मध्यवर्ती बँक ज्याला म्हणतात, बँकांची बँक जी असते त्या बँकेला आपण रिझर्व्ह बँक किंवा मध्यवर्ती बँक असं म्हणत असतो. या बँकांचे असणारे जे गव्हर्नर होते हे गव्हर्नर दरवर्षी 1999 पासून एकत्र यायला लागले आणि एकत्र येऊन विकसित आणि विकसनशील राष्ट्र असणारे देश जे आहेत या देशांमध्ये आर्थिक स्थैर्याच्या बाबतीमध्ये
चर्चा घडून आणण्याच्या उद्देशाने G20 हे व्यासपीठ तयार करण्यात आलेलं होतं. लक्षात घ्या की 1999 मध्ये सुरुवातीला ज्या वेळेला हे व्यासपीठ तयार झालं त्यावेळेला सरकारच्या संदर्भामध्ये विचार करत असताना त्या देशातील रिझर्व्ह बँक ज्या असतात, या प्रत्येक देशाच्या रिझर्व्ह बँका, त्यांचे जे गव्हर्नर होते हे गव्हर्नर एकत्र येत होते आणि विकसनशील आणि विकसित देश जे या देशाच्या आर्थिक स्थैर्याबाबत चर्चा करण्याच्या दृष्टिकोनातून ही जी संघटना आहे या संघटनेची स्थापना झालेली आपल्याला दिसून येतं. स्पेन हा देश जो आहे, स्पेन हा देश या संघटनेचा आमंत्रित सभासद जो आहे हा सभासद मानला जातो. परंतु 2008 पासून या व्यासपीठाची व्याप्ती वाढवण्यात आली. लक्षात घ्या 1999 ते 2008 पर्यंत केवळ रिझर्व्ह बँक जे होते या रिझर्व्ह बँकांचे गव्हर्नर एकत्र येत होते. परंतु 2008 मध्ये या आंतरराष्ट्रीय व्यासपीठाची व्याप्ती वाढवण्यात आली आणि शिखर संमेलन जे होतं, दरवर्षी शिखर संमेलन घेतलं जातं, या शिखर संमेलनामध्ये या व्यतिरिक्त रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर तर सामील होतच असतील, परंतु त्याच्या व्यतिरिक्त प्रत्येक सभासद देश जो आहे या देशाचे राष्ट्राध्यक्ष किंवा पंतप्रधान, त्याचप्रमाणे त्या देशाचे अर्थमंत्री आणि त्या देशाचे परराष्ट्रमंत्री यांचा सुद्धा समावेश शिखर संमेलनामध्ये करण्यात आला. म्हणजे असं व्याप्ती वाढवण्यात आली की 99 मध्ये जे आंतरराष्ट्रीय व्यासपीठ होतं त्याची व्याप्ती मर्यादित होती. रिझर्व्ह बँकेत सभासद देशाच्या रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर एवढीच त्याची व्याप्ती होती. परंतु ती व्याप्ती 2008 मध्ये वाढवण्यात आली आणि 2008 मध्ये ही व्याप्ती वाढवून रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर त्यासोबतच प्रत्येक सहभागी असणारे देश आहेत, या देशांचे राष्ट्रप्रमुख असतील किंवा पंतप्रधान असतील ते पंतप्रधान, त्याचप्रमाणे सहभागी देशांचे अर्थमंत्री आणि प्रत्येक देशाचे परराष्ट्रमंत्री यांचा सुद्धा समावेश या आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर करण्यात आला आणि या आंतरराष्ट्रीय व्यासपीठाची व्याप्ती जी आहे ही व्याप्ती वाढवण्यात आली. आणि साहजिकच व्याप्ती वाढवल्यामुळे त्यांचं कार्य वाढलं. चर्चा करण्याच्या दृष्टिकोनातून असेल, चर्चेच्या विचार मंथनातून नवीन नवीन विचार जे आहेत हे विचार G20च्या माध्यमातून पुढे यायला सुरुवात झालेली आहे. G20चे दरवर्षी शिखर संमेलन जे आहेत ही शिखर संमेलनं घेतली जातात. या दृष्टिकोनातून विचार करत असताना आपल्याला असं लक्षात येतं की 2021-22 जे शिखर संमेलन आहे हे शिखर संमेलन आभासी पद्धतीने घेण्यात आलं. आता तुम्हाला सर्वांना माहीतच आहे की 21-22 पासून संपूर्ण जगभर कोरोना या जागतिक महामारी जी आहे या महामारीचे भीषण अशा प्रकारचे दुष्परिणाम झालेले दिसून येतात आणि या भीषण अशा दुष्परिणामामुळे प्रत्यक्ष एकत्र येणं शक्य नाही. 2021-22च्या अगोदर G20ची जी संमेलनं जी होती ही संमेलनं प्रत्यक्ष संमेलनं होत होती. परंतु 21-22चं जे संमेलन जे आहे हे संमेलन आभासी पद्धतीने घेण्यात आलेलं आहे. जसं आपलं शिक्षण आभासी पद्धतीने ऑनलाईन पद्धतीने सुरू आहे, कोरोनामुळे सुरू आहे, तसं कोरोनाच्या संकटामुळे G20 हे जे आंतरराष्ट्रीय व्यासपीठ आहे या व्यासपीठाचं 21-22चं जे संमेलन जे आहे हे संमेलन आभासी पद्धतीने घेण्यात आलेलं आहे. यामध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपले आभासी पद्धतीने आपले विचार जे आहेत हे विचार मांडलेले होते. त्याचप्रमाणे हे जे आभासी संमेलन जे होतं या आभासी संमेलनाचं अध्यक्ष सौदी अरेबिया हा देश अध्यक्ष जो आहे हा अध्यक्ष होता आणि सौदी अरेबियाच्या अध्यक्षतेखाली आभासी पद्धतीने हे संमेलन घेण्यात आलं. जर कोरोना महामारी नसती तर प्रत्यक्ष संमेलन झालं असतं. सगळे या ठिकाणी राष्ट्रप्रमुख असतील, अर्थमंत्री असतील, परराष्ट्रमंत्री असतील एकत्र आले असते आणि एकत्र येऊन त्यांनी चर्चा केली असती. परंतु 21-22चं संमेलन आभासी पद्धतीने घेण्यात आलेलं आहे आणि
शिखर संमेलनाच्या दृष्टिकोनातून विचार जो आहे हा विचार करत असताना 2023 शिखर संमेलन भारतामध्ये आयोजित केलं जाणार आहे अशा प्रकारचा प्रस्ताव भारताने त्या ठिकाणी दिलेला आहे किंवा 23 संमेलन जे हे संमेलन भारतामध्ये आयोजित जे हे आयोजित करण्यात यावं अशा प्रकारचं निमंत्रण भारताने दिलेलं आहे. जर कोरोनाची जागतिक महामारी 23 पर्यंत संपली तर हे संमेलन प्रत्यक्ष पद्धतीने होईल आणि जर कोरोनाची महामारीचा प्रादुर्भाव जर वाढलेला असेल तर पुन्हा 23ही संमेलन जे हे संमेलन आभासी पद्धतीने घेण्यात येईल. ते आभासी पद्धतीने घ्यायचं का प्रत्यक्ष पद्धतीने घ्यायचं याबाबतचा अजून निर्णय झालेला नाही. परंतु 23 संमेलन भारतामध्ये जे या भारतामध्ये घेण्यात यावं अशा प्रस्ताव त्या ठिकाणी मांडण्यात जो आहे हा मांडण्यात आलेला आहे. ही जी संघटना आहे या आंतरराष्ट्रीय व्यासपीठाचा विचार जो आहे हा विचार जर आपण केला तर आपल्या लक्षात येतं ही जी संघटना आहे या संघटनेमध्ये विकसित आणि विकसनशील अशा प्रकारचे देश जे आहेत हे देश सहभागी असलेले आपल्याला दिसून येतील. उदाहरणार्थ आपण त्याच्यामध्ये पाहिलं तर काही देश जे आहेत हे काही देश विकसित आहेत आणि काही देश विकसनशील आहेत आणि त्याच्यामुळे विकसित आणि विकसनशील देशांच्या सहकार्यातून जागतिक अर्थव्यवस्था त्याचप्रमाणे महत्त्वपूर्ण औद्योगिक क्षेत्र आणि विकसनशील अर्थव्यवस्था या सर्व विषयांवर एकत्रित चर्चा करणं आणि एकत्रित चर्चेतून विकासाचा मार्ग शोधून काढणं हे या आंतरराष्ट्रीय व्यासपीठाचं महत्त्वाचं उद्दिष्ट असलेलं आपल्याला दिसून येतं. साहजिकच आहे विकसित देश जे आहेत हे विकसित देशांचे प्रश्न समस्या वेगळे असतात. विकसनशील देशाचे प्रश्न समस्या वेगळे जे आहेत हे वेगळे असतात. परंतु विकसित देश आणि विकसनशील देश जर एकत्र आले तर त्या एकत्र येऊन त्यांनी जर विकास साधला तर तो विकास अत्यंत जोमाने आणि अत्यंत वेगाने विकास जो आहे हा विकास व्हायला सुरुवात होते. आणि मग त्या दृष्टिकोनातून G20 मध्ये विकसनशील देश आणि विकसित देश या सर्वांच्या सहकार्यातून विकासाला चालना देण्याच्या दृष्टिकोनातून या आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर चर्चा घडून येत असलेली आपल्याला दिसून येते. आणि मग या आंतरराष्ट्रीय व्यासपीठाच्या व्याप्तीचा जर आपण विचार केला तर आपल्या लक्षात येतं की संपूर्ण जगाचा GDP जो आहे या GDPचा विचार जर आपण केला तर या GDPच्या 85% GDP जो आहे हा GDP या G20 या संघटनेच्या संघटना जे आहेत या संघटनेच्या सभासद देशांकडे असलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजेच जागतिक अर्थव्यवस्थेचा विचार जर आपण केला तर या जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये महत्त्वपूर्ण असणारा वाटा जो आहे हा वाटा G20चा असलेला आपल्याला दिसून येतो. आणि त्याच्यामुळे ही संघटना हे व्यासपीठ महत्त्वाचं असलेलं आपल्याला मानलं जे हे मानलं जातं. आपल्या अभ्यासक्रमाच्या दृष्टिकोनातून जर आपण थोडक्यामध्ये G20चा विचार जर केला तर आपल्या लक्षात येतं की G20 या संघटनेची स्थापना 26 सप्टेंबर 1999 या दिवशी G20 या आंतरराष्ट्रीय व्यासपीठाची स्थापना जी आहे ही स्थापना करण्यात आली. या संघटनेमध्ये सुरुवातीला विचार जर आपण केला तर युरोपीय युनियनचे सर्व सभासद असणारे देश आणि 19 इतर देश हे या संघटनेचे सभासद असलेले आपल्याला दिसून येतात. सुरुवातीला या सहभागी देशांचे रिझर्व्ह बँकेचे जे गव्हर्नर होते हे गव्हर्नर एकत्र येऊन चर्चा करून G20 हे आंतरराष्ट्रीय व्यासपीठ चालवत होते. परंतु 2008 मध्ये याची व्याप्ती वाढवण्यात आली आणि हे जे शिखर संमेलन आहे म्हणजेच दरवर्षी होणारं संमेलन या शिखर संमेलनामध्ये प्रत्येक देशाचे राष्ट्राध्यक्ष असतील, पंतप्रधान असतील, या पंतप्रधानांचा सुद्धा याच्यामध्ये समावेश करून घेण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे अर्थमंत्री आणि परराष्ट्रमंत्री सभासद देशांचे अर्थमंत्री आणि परराष्ट्रमंत्री हे सुद्धा शिखर संमेलनामध्ये सहभागी होत असतात. आणि भारत जो आहे या भारताचा विचार जर आपण केला तर भारताने सुरुवातीपासूनच G20 यामध्ये सातत्याने सक्रिय रीतीने सहभाग घेतलेला आहे. आपली मतं त्या ठिकाणी मांडलेली आहेत. आपली
जे मुद्दे असतील ते मुद्दे इतरांना पटवून देऊन त्या दृष्टिकोनातून व्यापाराची वृद्धी जी आहे ही वृद्धी असेल, तर त्या व्यापाराच्या वृद्धीसोबतच आपला GDP कसा वाढवला जाईल हा वाढवला जाईल या दृष्टिकोनातून भारताने सहकार्याची भूमिका या संघटनेच्या संदर्भामध्ये घेतलेली आपल्याला हे दिसून येते. अशा प्रकारचं आंतरराष्ट्रीय व्यासपीठ जे सांगितलं जातं ते म्हणजे G20 हे होय. आता या ठिकाणी आपलं पहिल्या प्रकरणाचा संपूर्ण अभ्यासक्रम जो आहे हा अभ्यासक्रम या ठिकाणी आपला संपलेला जो आहे हा संपलेला आहे. आज हा अभ्यासक्रम संपलेला असल्यामुळे थोडक्यामध्ये आपण जे सर्व आतापर्यंतचे जे व्हिडिओ आपण टाकलेले आहेत, यूट्यूबच्या माध्यमातून टाकलेले व्हिडिओ असतील किंवा झूम ॲपच्या माध्यमातून घेतलेले जे आपण वेगवेगळ्या प्रकारचे तास असतील, या तासातून आपण विस्तृत प्रमाणामध्ये हे जे पहिलं प्रकरण जे आहे या पहिल्या प्रकरणाचा अभ्यास केलेला आहे. आता याच्यानंतर हे जे पहिलं प्रकरण आहे या पहिल्या प्रकरणाचं परीक्षेच्या दृष्टिकोनातून विचार करीत असताना तुम्हाला 100 गुणांची एक प्रश्नपत्रिका तुम्हाला पहिल्या प्रकरणावरची दिली जाईल. ती प्रश्नपत्रिकेचा तुम्ही अभ्यास करायचा. ती प्रश्नपत्रिका आपल्या वहीमध्ये सोडून घ्यायची. सुरुवातीला पहिलंच प्रकरण असल्यामुळे ती प्रश्नपत्रिका तुम्ही पुस्तकामध्ये पाहून सोडवा आणि मग ती पाठ करायला सुरुवात करा. त्या दृष्टिकोनातून त्याचप्रमाणे पहिल्या प्रकरणावरचे आपण वेगवेगळ्या प्रकारच्या स्वयंमूल्यमापन चाचण्या घेतलेल्या आहेत. त्याचप्रमाणे वस्तुनिष्ठ प्रश्नाच्या दृष्टिकोनातून आपण वेगवेगळ्या प्रकारचे वस्तुनिष्ठ प्रश्न या पहिल्या प्रकरणावर जवळपास 100 ते 150 प्रश्न आपण पहिल्या प्रकरणावर वस्तुनिष्ठाचे काढलेले तेही तुम्हाला दिले जातील. तेही तुम्ही लिहून घ्यायचे आणि पाठ करायला सुरुवात परीक्षेच्या दृष्टिकोनातून करायची आहे. तर आपण हे जे पहिलं प्रकरण पाहिलं त्या पहिल्या प्रकरणाची थोडक्यामध्ये ओळख किंवा रिव्हिजन केली की आपण कोणकोणते मुद्दे याच्यामध्ये अभ्यासलेले आहेत ते जर आपण पाहिलं तर आपल्या असं लक्षात येतं की आपल्या पहिल्या प्रकरणाचं नाव आहे 1991 नंतरचं जग. 1991 नंतर जगामध्ये जे वेगवेगळे बदल झालेले आहेत त्या बदलांचा धावता आढावा आपण या प्रकरणामध्ये घेतलेला आहे. याचा आढावा घेत असताना आपल्या लक्षात येतं की 1945 ते 1990 हा जो कालखंड होता हा कालखंड शीतयुद्धाचा कालखंड होता. अमेरिका आणि सोव्हिएट युनियन या 2 महासत्तांमध्ये शीतयुद्ध सुरू होतं, परंतु बर्लिनची भिंत पडली. त्याचप्रमाणे सोव्हिएट युनियनचं विघटन झालं आणि सोव्हिएट युनियनचं विघटन झाल्यामुळे शीतयुद्ध जे होतं हे शीतयुद्ध संपलं आणि त्याच्यामुळे 1991 नंतरचा कालखंड शीतयुद्धानंतरचा कालखंड मानला जातो. आणि मग या कालखंडाचा अभ्यास करत असताना हे शीतयुद्ध संपल्यामुळे कोणकोणते परिणाम झाले तर या परिणामांचा विचार करत असताना शीतयुद्धाचा शेवट झाला, अमेरिकेचा महासत्ता म्हणून उदय झाला, एक ध्रुवीय व्यवस्था निर्माण झाली, मानवी हक्क आणि मानवतावादी हस्तक्षेप वाढला, दहशतवाद ही समस्या निर्माण झाली आणि बहुध्रुवीयता आणि प्रादेशिक वाद निर्माण झाले. हे आपण पहिल्या मुद्द्यांमध्ये पाहिलेलं होतं. त्यानंतर शीतयुद्धाच्या समाप्तीनंतर जगामध्ये जे नवीन देश उदयाला आले तर ते नवीन देश कसे उदयाला आले त्याचाही अभ्यास आपण केला. उदाहरणार्थ आपण स्पेनचा विचार जो आहे हा विचार करताना आपण त्या ठिकाणी पाहत असताना आपण त्या ठिकाणी अभ्यास करत असताना पाहिलं होतं की सोव्हिएट युनियनचं विघटन झालं आणि सोव्हिएट युनियनचं विघटन होऊन अनेक जवळपास 13 देश जे आहेत हे 13 देश निर्माण झाले होते. त्याचप्रमाणे चेकोस्लोव्हियाचं विभाजन झालं. चेक गणराज्य आणि स्लाव गणराज्य हे 2 नवीन देश निर्माण झाले. युगोस्लोव्हियाचं विघटन झालं आणि युगोस्लोव्हियाचं विघटन होऊन अनेक देशांची निर्मिती झालेली आपण थोडक्यामध्ये अभ्यासली. त्यानंतर जगामध्ये एकध्रुवीय व्यवस्था म्हणजे काय, ही एकध्रुवीय व्यवस्था कशी निर्माण झाली याचाही अभ्यास जो आहे हा अभ्यास आपण या प्रकरणामध्ये केलेला जो आहे हा केलेला आहे. ही एकध्रुवीय व्यवस्था निर्माण होत असताना हार्ड पॉवर म्हणजे काय, सॉफ्ट पॉवर म्हणजे काय
अमेरिका जी होती या अमेरिकेने महासत्ता बनण्याच्या दृष्टिकोनातून हार्ड पॉवर आणि सॉफ्ट पॉवरचा वापर केला. जोसेफ नाय यांनी या दोन संकल्पना मांडलेल्या होत्या. आणि मग हार्ड पॉवर म्हणजे काय, सॉफ्ट पॉवर म्हणजे काय, त्याच्या आधारे अमेरिकेने महासत्ता म्हणून कशा प्रकारचं काम जे हे काम केलं याचाही अभ्यास आपण केला. त्याचप्रमाणे उदारमतवादी लोकशाही म्हणजे काय, उदारमतवादी लोकशाही कशी निर्माण झाली, तिचा व्यापक विस्तार कशा प्रकारचा झाला याचाही अभ्यास आपण एकध्रुवीय व्यवस्था निर्माण होत असताना सोव्हिएट युनियनचं विघटन झाल्यानंतर उदारमतवादी लोकशाहीचा कसा विकास झाला याचाही अभ्यास आपण या प्रकरणामध्ये केला. त्यानंतर मानवी हक्क म्हणजे काय आणि या मानवी हक्कासोबतच मानवतावादी हस्तक्षेप, युद्ध असेल, नैसर्गिक आपत्ती असेल किंवा कोणत्याही कारणामुळे काही जर झालं असेल तर जगातल्या प्रत्येक व्यक्तीला मानवी हक्क मिळाले पाहिजे आणि ते मिळत नसतील तर त्या ठिकाणी मानवतावादी हस्तक्षेप करून ते मानवी हक्क मिळवून देण्याचं काम संयुक्त राष्ट्र संघटना असेल किंवा इतर देश किंवा इतर ज्या NGO आहेत या NGOच्या मार्फत केलं जातं. मग या दृष्टिकोनातून भारतानेही मानवतावादी दृष्टिकोनातून जे काम केलेले आहे, मानवी हक्काची प्रस्थापना करण्याच्या दृष्टिकोनातून जी कामं केलेली आहेत त्या कामांची उदाहरणं आपण या प्रकरणामध्ये पाहिली. त्यानंतर दहशतवाद ही एक जागतिक समस्या आहे. दहशत म्हणजे भीती, वाद म्हणजे विचार. दहशतीच्या आधारे, भीतीच्या आधारे जो विचार रुजवला जातो किंवा विचार रुजवण्याचा प्रयत्न केला जातो त्याला दहशतवाद असं म्हटलं जातं. मग या दहशतवादामध्ये 9/11चा हल्ला आपण त्या ठिकाणी जो आहे हा त्या ठिकाणी पाहिलेला आहे. त्याचप्रमाणे जगामध्ये ही जी दहशतवाद कशा प्रकारचा वाढला याचाही थोडक्यामध्ये अभ्यास आपण या प्रकरणामध्ये केलेला आहे. त्यानंतर बहुध्रुवीयता आणि प्रादेशिकवाद. द्विध्रुवीयता 11वीमध्ये पाहिलं, एकध्रुवीयता या प्रकरणामध्ये आपण पाहिली, परंतु एकध्रुवी स्थिती जास्त दिवस टिकू शकली नाही. जग बहुध्रुवीय झालं, 2पेक्षा जास्त ध्रुव निर्माण जे आहेत हे निर्माण झाले. मग ही बहुध्रुवीय जग कसं निर्माण झालं आणि या बहुध्रुवीय जग निर्माण होण्यासाठी प्रादेशिकवाद आणि प्रादेशिक संघटनांनी महत्त्वाची भूमिका जी आहे ही भूमिका निभावलेली होती. आणि मग या दृष्टिकोनातून अनेक प्रादेशिक संघटना ज्या आहेत या संघटना निर्माण झाल्या. मग यापैकी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये प्रादेशिक संघटनांचा आपण अभ्यास या प्रकरणामध्ये केलेला आहे. युरोपीय युनियन असेल, त्याची स्थापना कशी झाली, त्याचं काम कसं चाललं जातं त्याचा अभ्यास आपण या ठिकाणी केला. त्यानंतर प्रादेशिक संघटनेचा विचार करत असताना सार्क संघटना या संघटनेचा विचार अभ्यास आपण या प्रकरणामध्ये जो आहे हा प्रकरण केला. बिस्मिटेक संघटना, ब्रिक्स संघटना आणि आज आपण पाहिलेल्या 2 संघटना शंघाय सहकार्य संघटना आणि G20 या प्रादेशिक संघटनांचा विचार आणि अभ्यास आपण आजच्या व्हिडिओमध्ये केलेला आहे. अशा प्रकारचं थोडक्यामध्ये आपलं हे जे पहिलं प्रकरण हे पहिलं प्रकरण आपण अभ्यास केलेला आहे. बाकीचं आता उद्यापासून पुढच्या प्रकरणाला आपण सुरुवात करणार आहोत. धन्यवाद.